नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 13 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 13 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. अगदी राहणीमानापासून विचारांपासून यांच्या वाणीपर्यंत यांच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसून येते. राहणीमान सुव्यवस्थित असतं, परंतु आधुनिक फॅशन करणं, भडक रंगाचे कपडे वापरणं आणि जगात नसलेली फॅशन हे फॅशन म्हणून करू शकतात किंवा ते प्रत्यक्षात आणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वाणी, त्यांचं बोलणं अगदी बेदरकार, बिंदास्त, बेछूट बोलणारे असतात. यांचं जीवनसुद्धा तसंच जगणारे असतात. म्हणजेच एखादी गोष्ट मनाला जशी वाटेल त्याप्रमाणे ते बोलून मोकळे होतात. त्यामध्ये कोणाचाही ते मुलाहिजा ठेवत नाही. आणि याच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामुळे माणसं यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. हे जरी असलं तरी बुद्धीची चमक अप्रतिम असते. म्हणजेच आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती उत्तम असते. शाळा कॉलेजमधील शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज याच्यावर ते जास्त भर देतात आणि तशाच प्रकारचं प्रॅक्टिकल नॉलेजच्या आधारे जीवनात पुढे सुद्धा जाऊ शकतात. म्हणजेच वर्गामध्ये बसून त्यामधून जास्त मार्क मिळवायचे आणि स्वतःची बुद्धी दाखवावी हा भाग यांच्यामध्ये अजिबात नसतो. मुळातच अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला ते कंटाळतात, कारण यांच्या बुद्धीची झेप ही जबरदस्त असते. त्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन शोधून काढावं आणि असं शोधून काढावं की जे आतापर्यंत जगात नव्हतं किंवा नसेल, असे काही शोध लावावे हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. परंतु यांच्यामध्ये पेशन्स थोडा कमी असतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्यामध्ये ॲडजस्ट करण्याची तयारी थोडी कमी असते आणि एकंदरीत याच गोष्टीमुळे बऱ्याचदा ते मागे पडतात. म्हणजे व्यवहारी जीवनाची बाजूमध्ये ह्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा मागे पडणाऱ्या असतात. अर्थात पैशाची चमक किंवा पैशाचा कणकणाट ह्यांना तसा ऐकू येत नाही किंवा ते त्याच्यावर फारसं लक्षही देत नाही. स्वतःच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगणारे असतात आणि त्याच्यामुळे स्वतःच्या आयुष्याबद्दल ते नेहमी आनंदीच असतात. म्हणजे जरी त्यांच्याकडे पैसे नसेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जरी ते कमी असतील तरीसुद्धा स्वतःबद्दल ते नेहमी समाधानी असतात. याचप्रमाणे यांच्यामध्ये धैर्य, चिकाटी ही जबरदस्त असते. या व्यक्ती कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला ना कुठल्या परिस्थितीला. आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या असतात. त्याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात ह्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा फार लवकर येतात. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा यांचे विचार हे आधुनिकच असतात. त्यामुळे बऱ्याचदा रिलेशनशिप ह्या यांच्या आयुष्यात बऱ्याच वेळा होतात आणि हाच भाग त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा दिसून येतो. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा वैवाहिक जीवन फारसं काही समाधानकारक असतं असं मात्र नाही, कारण यांचा स्वभावच मुळात ॲडजस्ट करणारा नसतो आणि यामुळेच वैवाहिक जीवनसुद्धा थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. ऐहिक जीवनाची ह्यांना आवड असते, परंतु खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे पैसे राखणं किंवा पैशांची गुंतवणूक करणं हे यांना तसं जमत नाही. यांचे जे स्वभाव असतात किंवा यांची एकंदरीतच जे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो हा अतिशय ब्रॉडर वेजने असं खूप मोठ्या प्रमाणात ही जी व्यक्ती असतात त्या विचार करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर डोकोदुखी हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याचप्रमाणे थोडंसं बेदरकार, बिंदास्त, बेधुंद अशा प्रकारचं, बेछूट अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, ॲक्सिडेंट प्रोन अशा प्रकारच्या या व्यक्ती असतात. याचप्रमाणे या व्यक्तींचे शत्रू बरेच असतात, कारण मुळात त्यांचा स्वभाव बिनधास्त असतो, कोणाचाही मुलाहिजा ठेवणारा नसतो. त्यामुळे बहुधा अशा प्रकारचे त्रास यांना जीवनात होत असतात. या व्यक्तींनी थोडं संयम आणि वाणी चांगली ठेवली आणि लवचिकता जर का आपल्या स्वभावात आणली तर ह्या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठी उंची गाठू शकतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं तुमची कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसतील. एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये किंवा त्या कालावधीपर्यंत आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. मात्र त्यानंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचा तो कालावधी असेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 नोव्हेंबर
ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं किंवा येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.